विला मेथी पालक सांबार। बुला 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 भाजीवाले भाजीवाले भाजीवाले, चला आलू वाले या, कांदा वाले या, वांगे वाले या, भेंडी वाले या, चला या लवकर बरा। माय भाजीवाला आला बाई। भाजीवाले भाऊ मग थांबदा बाबा। विला भाजीवाले भाजीवाले भाजीवाले। अरे हो ताई या, थांबूनच आहे ना, आपल्याला माहित आहे ना तुम्ही आपले नेहमीचे गिराईक आहेत ना। या बोला काय काय तुम्हाला। म्हणलं वांगे काय भाव लावले? वांगे म्हणलं 20 रुपये पाव आहेत। किती करू म्हणलं तुमचे? बापा वांगे म्हणलं 20 रुपये पाव आहे का? आम्हाला नाही पाहिजे बाबा। अरे ताई वांग्याचे म्हणलं भावच ते आहेत ना, आता म्हणलं भाजीपाला महागच आहे ना, काय स्वस्त आहे मला सांगा बरं तुम्ही। बापा काय तुला भाजीपाला वाढला का रे सारा गावाचा? अरे नाही ना बा शांता अक्का, भाजीपाल्याचे भाव म्हणलं हे पहा आता लयच वर आहेत। अरे वा मंडीत म्हणलं हात नाही लावतात ना, हातही नाही लावतात म्हणलं, जाग्यावरच महाग आहे। तर म्हणलं सांगा आता तुम्हाला सस्ता कुठून द्या बापा? आता म्हणलं या माणसानं बाजार केला नाही म्हणून होय तुमच्यापासून घेणं हे। सकाळपासून म्हणलं माणसं जाऊन बसले आणि सांगून गेले बाबा आता 2 दिवस येत नाही म्हणून। म्हणून म्हणलं आता बाजारात कोण जा म्हणून आता घ्या बा तुमच्याच पासून। तुम्ही तर बापाला एवढू मारू राहिले, एवढाले भाव नाही ना म्हणलं बा भाजीपाल्याचे। बरं मी काय म्हणतो आपलं हे मेथी कशी काय दिली? मेथी का? मेथी सस्ती आहे ना ताई, मेथी म्हणलं हे 40 रुपये पाव आहे ना। आता काय करू बाई? बाबा 40 रुपये पाव म्हणल्यावर सांगा आता काय खात जा? म्हणजे 200 रुपये किलो झाली ना। त्याच्यापेक्षा तर म्हणलं बाबा हे काय बा 1 किलो म्हणलं कोंबडीचं मटण आणलेलं पुरलं बाबा, ते म्हणलं 200 रुपये किलो आहे ना। आता तुम्ही सांगा मेथी म्हणलं मटणापेक्षा निपटार आहे का? माझे माणसं कुठे गेले काय का बाबा? आता बा सांग माया आणखी 2 दिवस येत नाही म्हणतात माणसं, कुठं आहे काय ना? सकाळपासून जाऊन बसलेत ना, मला तहसीलला जातो म्हणून। बापा माईचा माणूस आहे तसंच सांगून गेला म्हणलं तहसीलला जातो। अहो मा हे निवडणुकीचा टाइम आहे ना बापा, या टाइमात म्हणलं कुठं माणसाला टाइम राहते। निकाल म्हणलं बाबा त्यांनी नेत्याचं असतं मागं राहते, भाऊनं इकडे बोलावलं आणि भाऊनं तिकडे बोलावलं, असं निरा चालू राहते ना। आता पाहिजे म्हणलं तू हे भाऊचं घरानं म्हणलं बा महिनाभर चालते। भाऊनं बोलावलं अहो जेवच्या ताटान उठून जातात माय। काय बाबा या राजकारणात ठेवलं या माणसाले काय इंटरेस्ट आहे बाबा काय माहित, कायच करा बाबा। कालपासून म्हटलं त्याचं चालू होतं येले सीट भेटली का आणि त्याला सीट भेटली का। बाबा म्हणलं हे सीट आणि फिट काय बाबा? रातभराचं म्हणलं तुम्ही झोपू देत नाही काय नाही, निरा इला येत राहता। सीट भेटली का आणि हे भेटलं का म्हणलं तुम्ही झोपा बाबा आणि आम्हाला झोपू द्या। बरं त्याला सीट भेटो का नाही भेटो म्हणलं, तुम्हाला जे काय भाजीपाला लागते घेऊन जा ना। मला म्हणलं आणखी दुसऱ्या गल्लीत जा लागते ना, तिथं म्हणलं बाया वाट पाहिजे ना, स्वयंपाक व्हायचे आहेत ना बायाचे, मग मायावर चिल्लावते बाया। माय हो बाबा दादा घेतो म्हणलं, थांबा म्हणलं जरासे, आम्हाला म्हणलं जरा निवडून तर घ्यायला लागेल बाबा। का म्हणलं कसा भाजीपाला घ्यायला होता? नाही रे बारक्या, काल म्हणलं उत्तमराव संग होता ना तू, काय झालं मग? काही शीट गिटचं म्हणलं कन्फर्म झालं का? उत्तमरावला म्हणलं शीट गिट भेटली का नाही, काही आलं का म्हणलं कानावर तुया? मारती दादा उत्तमरावला शीट भेटणं म्हणलं जरा कठीणच काम वाटू लागलं बा। काऊन का म्हणलं समोर पैसे घ्यायची म्हणलं काही सारखं लागते ना। उत्तमराव झाला म्हणलं राजा आपला अरमान चिकट माणूस। अरे बा जिथं म्हणलं पैसे खर्च करायचे आहे तिथं कराच लागत ना राजा। ते कुठं म्हणलं कमाईचे साधनं भेटतील ना। आता तुम्ही सांगा म्हणलं हर जागी जर म्हणलं आपण पैशाला पाहिजे तर कसं काय जमणार आहे? काल राजा इतके मोठे माणसं सांगा होते, अरे कोणाला चहा नाही का पाणी नाही सांगा, अशा ना काय भाव? आपण तरी म्हणलं समोरच्याला काय म्हणा, समोरचा म्हणून ना बाबा तो नेतातले का पाणी पाजत नाही का आणि चांगले का म्हणा निवडून आल्यावर आपले कामं गिमं करून जाते, असं असते ते। जरासं म्हणलं समजून घ्याच लागते ना। आपला उत्तमराव राजा आहे पा, भल्ला निपटा माणूस आहे बा। अरे बा 1-2 मताचं महत्व म्हणलं त्याला समजतच नाही। तुम्ही सांगा राजा मागच्या वर्षी म्हणलं आपली सीट किती मतानं पडली? 2 मतानं, आणि काय फक्त त्या बनापुडीला म्हणलं पगारच सुरू करून द्यायचा होता ना। अरे बा तेवढा जर म्हणलं सुरू करून दिला असता तर आज म्हणलं पंचायत समिती सदस्य राहिला असता का नसता? आणि समजा त्या पदावरून काही ना काही कामही केले असते, जरा फरक पडला असता म्हणलं यावर्षी। अरे खर्चाला पैसा राहिला असता ना बा, पण नाही केलं तर पुढीचं काम। हो ते तर आपल्या माणसाचं झालं म्हणा, पण म्हणलं बा वासुदेव जरा लक्ष द्यावं लागते म्हणलं, त्याच्या मागे आपला एक माणूस लावा लागते बरं, त्याले फॉर्म मागं घ्यायला लावा लागते, नाही त्याला फरक पडते बरं आपल्याला। अरे बा आपले निकालच मत खाते ना, ते निकाल मत खाते म्हणलं आपला निकाल पैसा म्हणलं पुरा पाण्यात जाणार आहे। उत्तमरावच्या खांद्यावर म्हणलं हे गोष्ट आहे अर्जंट टाका लागते, नाही ते बाले खतरनाक खिडी खेळते बरं ते माणूस। आपण काय सांगतो राजा उत्तमरावले म्हणलं स्वतः समजत नाही का? राजकारणात राजा चांगला मुरलेला माणूस आहे ना। अरे बा कुकडे बोलायचं म्हणलं त्याला हे सुधार नाही आहे, पण मी काय म्हणतो वासुदेवचा इकडचा म्हणलं माणूस एखादा हाती ठेव म्हणलं, तू तिकडे काय हालचाल चालू आहे काय नाही हे निकाल माहिती करून घे, सर्व म्हणलं निकाल माहिती काढ, त्याच्यानुसार म्हणलं आपल्याला गेम पलटावं लागते। आणि टाइम पडला तर म्हणलं वासुदेवले आपल्याला फॉर्म मागं घ्यायला लावा लागते।
फॉर्म वापस घ्यायचं म्हणलं टेन्शन नाही आहे. त्याला आपण 4-5 लाख रुपयानं थोडी करू शकतो. तेवढ्यात म्हणलं ते वासुदेव समजून जाते ना. कारण का त्याला माहिती आहे आपले काही शीट येत नाही. आणि ते म्हणलं उभा झाला काय साठी, एक तर आपला उत्तमरावसाठी, नाही तर मग त्या पाटलासाठी. त्याला माहिती आहे पाटीलराव किंवा उत्तमराव या दोन पैकी आपल्याला एक ना एक तरी आपल्यापाशी थोडी मागायला येते. बस दुसरं काहीच नाही. त्याला फक्त 4-5 लाखाची भूक आहे ना. तेवढं त्याचं काम केलं आपण की मग राहते पाटील. मग पाटलाचा गेम आपल्याला वन साइड करायला लागते. त्याशिवाय बजेट बसत नाही आपला. बरं मी म्हणतो वासुदेवच्या सीटचं म्हणलं कन्फर्म झालं का? काही आला का तो आला का ना की बा समजा आता वासुदेवला सीट भेटणार आहे का काही हा? हे पा बबंदा त्याची म्हणलं सीट कन्फर्म हो का नाही हो. त्याला म्हणलं सीट जर भेटली तर पक्षाकडून उभा राहते, नाही तर म्हणलं हे पा अपक्षी उभा राहते. ते त्याचं म्हणलं हे पा त्याचा गेम सोडून दे तू. कारण का त्याला माहिती आहे आपल्याला काही निवडून येणं नाहीये. त्याला असते 4-5 लाखाची भूक. आणि असा कोणता प्रचार करते रे बा ते? हा कोणता प्रचार करते म्हणलं? अरे 700-800 मत खाल तू उभा राहते ते. हा आणि समजा त्याला माहिती आहे ना आता पाटीलराव का उत्तमराव आपल्याला बा तेवढ्यात थोडी करतेस ना. म्हणून ते अपक्ष राहिले भीत नाही ना. हे मोठा वांदा आहे ना इथं. मारते मी काय म्हणतो आपल्याला म्हणलं हे पा पहिले उत्तमरावची भेट घ्यायला लागते म्हणलं. त्याशिवाय कोणताच मेळ लागत नाही बाबू. आणि या वर्षी का म्हणलं उत्तमरावची सीट आली नाही तर बस आपल्याला एका डापक्यात बसते म्हणलं. पहिले उत्तमरावच्या घरी चाल म्हणलं तू. उत्तमरावला भेटून घे रे बा पहिले. बरं चाललंय काम करणं बा डायरेक्ट उत्तमरावच्या घरीच जाऊ ना. हो घरीच मग चाल बरं मग. हो तेवढं म्हणलं डमी पत्रिका वगैरे तुम्ही छापून घ्या आणि थोडं भूतगीत म्हणलं लावून द्या आपले. हा प्रत्येक गावात म्हणलं आपलं भूत असलं पाहिजे ना एक, नाही का? आणि तिथं म्हणलं आपले माणसं बसून ठेवायचे है ना. डमी पत्रिका वगैरे हे जे असं निकाल म्हणलं वाटायचं. आणि संध्याकाळचं म्हणलं हे पा आपल्या म्हणलं फाटीचा कोणता माणूस राव येलं म्हणलं हे पा प्रत्येकाले संध्याकाळचं जेवण भेटलंच पाहिजे. हो जेवणाचा म्हणलं लय फरक पडते ना. हा खाऊ घातलं म्हणजे ते नमक खाल्ल्यासारखं होते ना आपलं. हा मग तू सांग आता नमक खाल्ल्यावर म्हणलं मतदान तर मारणारच ना. काय म्हणलं पैसे? अबे पैशाचं टेन्शन नका नको घेऊ ना तू. तुला म्हणलं किती पैसा लागते हे मला सांगून द्यायचं ना. तो एका दमानं पेमेंट करून देतो ना मी. अबे लोक आधी कामं तर कराले का तरी तुम्हाला पैसे भेटेल ना. हा कामं करा बरं तुम्ही. मला पा फटाफट कामाला लागून जा म्हणलं तुम्ही. हो आता म्हणलं मला फोन करायचं काम नाही पडलं पाहिजे बरं कोणालाच. काय म्हणलं सीट का? अबे सीट भेटते ना आपल्याला. अबे का म्हणलं काही ते ना जुगाड लावला असेल ना. म्हणूनच म्हणलं मी एवढी तयारी करत आहो का नाही. हा सांग बरं तुम्हाला सीट भेटते म्हणलं आपल्याला. तू बिंदास आहे ना. अरे राम राम हो उत्तमराव. बहीण कोण मारती होय का? अबे कुठं आले का तुम्ही? अबे लगा निवडणुकीच्या टायमात त्याला का म्हणलं सोबत राहायचा. हा हो ना सोबतच आहो ना आम्ही. म्हणलं त्या वासुदेवचं काय करायचं त्यासाठी आलतो म्हणलं. हो वासुदेवला म्हणलं ते फॉर्म मागं घ्यायला लावा लागेल ना राजा. हा नाही तर म्हणलं वासुदेव आपले अरमान मत खाते बरं. हो अरमान मत खाते ते. अबे लेका मारुत्या काय करावं लेका तो आलं. अबे वासुदेवनं फॉर्म त्याला का कवाचा मागा घेतला. आता म्हणलं या बंडू पाटलाचं उठलं ना. हा बंडू फॉर्म भरू लागला. सांग काय करता आता. आणि बंडू तर म्हणलं हे पा मांडवली करत नाही म्हणलं बाबू. हो पैसा नाही घेत 1 रुपया नाही घेत ना. कहून का म्हणलं बंडू झाला लेका पुढच्या पार्टीचा माणूस. आणि पुढच्या पार्टीवाला म्हणल्यावर लेका ते आपला पैसा घेन का. आता त्याला म्हणलं उभं कायसाठी केलं असं. आपले मत खायलाच केलं असं ना. हा आता तू सांग म्हणलं बंडू जर उभा राहिला तर म्हणलं हे पा समोरची सीट म्हणलं शिवर निघते बरं. हो आपला म्हणलं ताल बसत नाही. मग बंडूले कसं म्हणलं जागेवर बसवायचं यासाठी कोणता माणूस लावा हे नाही समजू लागलं. सांगा आता बंडू उभा राहिला का? सदू पाटलाचं काम आहे म्हणलं हे. हा सदू पाटील कायचा राजा त्याला मांडवली करू देते. मी तर म्हणतोय बा त्याचा निकाल खर्च आहे बा सदू पाटीलच करणार आहे बा. काहून का म्हणलं बंडू उभा झाला की सदू पाटील राजा शिवर निवडून येते ना. आपल्या निकालच मत खायचं म्हणलं बंडू पाटील. वासुदेवचा तरी म्हणलं आपल्याला जास्त फरक नसता पडला. पण राजा हो उत्तमराव बंडू पाटलाचा फरक पडते बरं आपल्याला. अबे जिकड्या सदू पाटलांना जर आहे पा बंडू पाटलाला उभं केलं का नाही तर मी इकडून म्हणलं मागून वासुदेवला करतो ना. आणि वासुदेवचा नाही निकालच खर्च करतो. आणि वासुदेव का उभा झाला तर म्हणलं बाबू अबे सदू पाटलाचे मत खाते ना. मग कसं होईने तुले ना मले आणि घाल कुत्र्याले या दोघांच्या भांडणात म्हणलं तिसराच निवडून यायचा ना. आणि तिसराच मेवा खायचा ते चालते आपल्याला. पण या वर्षी म्हणलं सदू पाटलाले पंचायत समितीचा सदस्य बंद देत नाही रे बा. नाही गो उत्तमराव मी म्हणतो हवा कुकडची आहे बा. आणि या वर्षी राजा आपण काही प्लॅनिंग बी नाही केली ना. मागच्या वर्षी म्हणलं राजा आपण 15 दिवस आधीच लागलो होतो ना. हा या वर्षी बरं आपल्याला जोमान तयारी करायला लागते म्हणलं. आता कसं आहे गड्या बाबन काम तर म्हणलं हे पा जोरानं चालू आहे. एकदम ग्राउंड लेवलले काम चालू आहे म्हणलं बाबू. प्रत्येक घरी जाऊ म्हणलं सांगणं चालू आहे की उत्तमरावला खाऊन मतदान द्यायचं बा. अरे खाऊन का मागच्या वर्षी झाले का निकाल घोटाळा समोर आला ना सदू पाटलाचा. हा इतके दिवस म्हणलं नसते चालत ना. आता म्हणलं लोकांच्या लक्षात आलं ना. लोक हुशार झालेत म्हणलं आता. हा कोणाला म्हणलं सांगायची गरज राहिली का आता. सांग ना मला तू सांगायची गरज आहे कोणाला. हो आता ते आहे म्हणा. लोक काही मिळाल नाही राहिले राजा. लोक गाफील राहिलेत का आता सबन समजते म्हणलं जनतेले. फक्त म्हणलं आता सदू पाटील समोरचा डाव कोणता खेळते याच्यावर लक्ष पाहिजे म्हणलं आपलं. नाही हो मास्तर काय म्हणते म्हणलं या बारीची हालचाल. हा दोघात फाईट वाटून राहिली बा. आता नाही आपलं हे काय म्हणते ते बंडू पाटील आणि उत्तमराव यायचंच असते म्हणलं दरवर्षी. आता या वर्षी म्हणलं यायचंच राहील. फक्त आता हे कोणते माणसं लावतात कोणते माणसं उभे करते फक्त म्हणलं एवढं पाहा लागते बा आता.
त्याच्यापाशी दुसरा कोणता माणूस आहे का वासुदेव शिवाय? वासुदेवलेच उभं करतील ते. आणि बंडू पाटील समजा मागच्या वर्षी सारखं 3-4 लाख रुपये दिले गेले का वासुदेव फॉर्म माग घ्या, असं होणार आहे म्हणलं दरवर्षी. आणि तरी राजा म्हणलं उत्तमराव या 2 मतांना पडला म्हणलं समजलंच नाही. हा, हे कसं काय गेम आहे म्हणा. 2 मत म्हणजे राजा झालं होतं ना, आलता ना निवडून. हा, बाबा राजा किती नशीब खराब असते म्हणलं. बोलणार का? अबे या वर्षी वासुदेवला जर सीट दिली ना तर बाबू मिशा भादरतो म्हणलं मी. हो अबे मागच्या वर्षी का 3 लाख रुपयातनी खपला का ते वासुदेव. हा, सदू पाटील का भयाळ आहे का त्याले डबल सीट द्याले? या वेळेस म्हणलं सदू पाटील हे बंडू पाटलाला उभा करणार आहे पाहिजे नाही तर. आणि बंडू पाटील का उभा झाला तर उत्तमराव म्हणलं पुरा खतम होते पुरा. आणि हे जे माणूस आहे आपला हे सदू पाटलाचा ते बंडू म्हणलं ते का सदू पाटलाच्या बाहेर आहे का? अबे 10 लाख रुपये जरी दिले ना उत्तमराव ना तरी म्हणलं ते फॉर्म मागं घेत नाही म्हणजे घेत नाही. एवढा भरोशाचा माणूस आहे ते पाय मग. अबे लेका भोपळे होते हो, या वर्षी म्हणलं किती प्रयत्न केले सदू पाटलानं तरी म्हणलं निवडून येन तर फक्त उत्तमराव यान. कोण रंग होय का इचिन? उत्तमराव कसा काय निवडून येन बे? अबे बॅकग्राऊंड नाही काही नाही लेका, चालला सांगू राहिला उत्तमराव येते लेका निवडून म्हणू लागला. हा, मागच्या वर्षी म्हणलं काय झालं पाहिलं नाही का? हा, एका त्याला का बुटीचा म्हणलं तर पगार काढून द्याला असता ना उत्तमराव ना, तर म्हणलं तिच्या घरचे 2 मत भेटले असते ना. हा, जरी म्हणलं उत्तमराव निवडून नसता आला तर म्हणलं टाय तर झाला असता. हा, अरे काही तर म्हणलं गुंजाईश राहिली असती ना. उत्तमरावला का हत्ती घालून का शपटायला पाहणारा माणूस आहे ना. हा, असे माणसं म्हणलं टिकते का राजकारणात नाही? असे माणसं नाही टिकत राजा. अरे पण मी काय म्हणतो, सदू पाटलाचे राजा आहे पण निकालच घोटाळेवर आलेत ना. हा, काय राहिलं म्हणलं दबाचं मला सांग तू. अबे का रोड तन बनवला आले का 2 महिने टिकला रोड. लोक म्हणलं पागल थोडी राहिले तर आता. पण हे मला तर वाटतं बा लोकांची नाराजी आहे मला सदू पाटलावर. तू काही म्हण बा. हा, म्हणजे एक असा भोळा समज आहे बा की सदू पाटलावर बा पुऱ्या गावाचीच नाराजी आहे बा. आणि बाबू आपल्या गावात म्हणलं पंचायत समितीला निवडणूक पलटते ना. अबे लोकसंख्या शिल्लक आहे ना. सांगेल का नाराजी गिरायची आहे म्हणलं पुऱ्या गावाचीच आहे. अबे तू सांगले का त्या स्मशानभूमीचं काम केलं का? अबे काय चवाचं काम केलं बी? हा, मी म्हणतो का म्हणजे एखाद वर्षाचं काम टिकलं पाहिजे बाबा. हा, की बस म्हणजे काय 2-3 महिने टिकलं म्हणजे झालं का? असे कामं जर केले तर म्हणलं तू सांगले का जनता मतदान दिन का मतदान? हा, जनता म्हणलं पहिले नालाय का? नाही हे खरंच चुकलं राजा सदू पाटला. तू काही म्हणे बा म्हणजे बाकीच्या गावात तू कसे काम करणं बा? जे आपलं गाव आहे समजा, जे आपलं राहतं गाव आहे त्या गावात तर कामं चांगले करायला लागेल रे बा. हा, आपल्या गावाच्या भरोशावर जर आपण समजा निवडून येत असन आणि त्या गावात जर समजा आपण कामं सुद्धा करत नसन तर तू सांग मग त्या माणूस का किती नालायक असन. हा, अबे हे सदू पाटील म्हणलं 2 पंचवार्षिक मध्ये का निकाल वैकवाला ना त्याच्या हातची फक्त तेवढी ते ग्रामपंचायत आहे बा, दुसरं तर काही नाही. कसं आहे मुद्दा तुला एक गोष्ट सांगू का? आपलं धोरण कसं आहे, आपला फायदा करून घ्यायचा, मस्त 22,000 रुपये जमून घ्यायचे आणि निवडणूक होईपर्यंत मस्त हॉटेलावर जेवण करायचं. हो, आणि ज्याच्याकडून राहायचं आहे त्याच्याकडून राहायचं. पण मतदान म्हणलं ज्याला करायचं आहे त्यालाच करणार. हा, आपण पाय नाही ते तू. हा, अबे ज्याला मतदान करतो ना आपण त्याचा म्हणलं खूप भरोसा नसते का बा. ये ना आपल्याला मतदान केलं असन का नसन बा, इतक्यापर्यंत म्हणलं हे बा लोक बेईश्वाजी आहेत. नाही पण रंग कसा आले का माहित आहे का? हे जे समजा पंचायत समिती जिल्हा परिषद आहे का नाही, यातनी म्हणलं असा उघड कोणाचाच प्रचार नाही करतात. अब याच्यातले का माणूस डायरेक्ट टार्गेट होऊ लागला ना. यातनी म्हणजे काय आमदार खासदारकीचं काम थोडी आहे का हे. अभि प्रत्यक्षाला का माणसाची संबंध येऊ लागला ना. त्याच्यानं म्हणलं एवढे संबंध दुरावले तरी बा. हा, मस्त अलग राहायचं, मस्त मजा पाहायची. हा, 22,000 रुपये मस्त जमवायचे आणि बस हॉटेलवर मस्त चिकन मटन हे मस्त भिडवायचं, मतदान मारायचं, मस्त शाही राहायचं. हा, आता बोलला गड्या गणपत काका तू. हा, आपल्या लोकांसाठी किती कर म्हणलंय बा तरी नाव नाही म्हणलं कोणाला. नाही हो बाबाजी, म्हणलं कसं काय म्हणता या निवडणुकीचं? हा, कोण शत्रू आहे काय आहे समजा, कसं काय करायचं जरा प्लॅनिंग सांगा बा. आता मागच्या वर्षी तर म्हणलं बा तुमच्या प्लॅनिंग नुसारच आहे बा निवडून आलं तर म्हणलं. हो, या वेळेस तुमच्या प्लॅनिंग शिवाय म्हणलं कोणताच काम करत नाही बाबाजी. हो, कोणती पूजा करायची, हवन करायचं काय म्हणलं निकाल सांगून द्या. कोणता दोष गीस आहे का बा समजा तर बा म्हणतात वास्तुशांती करून टाकतो म्हणलं. हो, फक्त सांगा म्हणलं काय करावं लागते. पण हे बा या वर्षी म्हणलं आपल्याला हे पंचवार्षिक गाजवाजीच आहे. निश्चिंत राय बालका, प्रश्न होता तुझा कालचा. मागच्या पंचवार्षिकला जसा निवडून आला होताच तू, या वर्षी सुद्धा म्हणलं योग आहे तुझा. पण एक मोठा शनी येतोय मित्रा मार्गामध्ये, त्याला शांत करावं लागेल. हा, त्याचं नाव मला तुला सांगायचं आहे. त्याचं नाव आहे उत्तमराव. खरं बोलतोय की खोटं बोलतोय म्हणलं मी? महाराजने बरोबर बघितलं रे. अरे हो राजा बाबाजी, तेच माणूस आहे म्हणलं. हे पा या वर्षी त्याची एवढी खतरनाक प्लॅनिंग चालू आहे ना, मजाक नाही. म्हणजे माहिती तर माणसं आहेत ना, माझ्या माणसं म्हणलं मला निकाला सांगतेत ना. हा, तरी तर म्हणलं हे पा मागचा गद्दार माणूस म्हणलं बाबाजी मी उभा केला नाही राजा होते वासुदेव. तुम्ही जे सांगितलं होतं ना वासुदेवला उभं कर म्हणून. हा, पण राजा खपला म्हणलं ते. अरे बा 3 लाखात खपला राजा महाराजजी. हा, तुम्ही सांगा म्हणलं ते माणूस उभा करायचा लायकीचा आहे का राजा? हा, मी म्हणलं राजा खरंच का 3 लाखाला खपला म्हणलं तू. हा, अशानं म्हणलं का काही वर जाशील रे, काही वर जाशील म्हणलं. हा, असे म्हणलं बिनकामीचे माणसं आहे बा आपण म्हणलं आपल्या पक्षात ठेवलेत नाही ना महाराजजी. पाटील बिंदास राहा ना तुम्ही.
अरे बाबा म्हणलं महाराज जे आपल्या संघ आहे ना राजा, म्हणलं बा कोणकोणता उपाय आहे ते आपण म्हणलं निकाल करू ना. हो हवन म्हणलं काय काय करायचे आहे ते निकालच करू. फक्त म्हणलं एवढं विचारा की आपला जे समजा हे आहे आपला जे बंडू पाटील आहे, बंडू पाटलाला म्हणलं जर उभं केलं तर चालते का बा, आहे ना. त्याचं म्हणलं राशीफळ काय समजा ते निकाल पाहून सांगा बा की या माणसाची बा मत खाची ताकद आहे का बा. बाकी म्हणलं जेवढे टेक्निकल कामं आहे तेवढे आपण करतो ना राजा. अरे पा रात्रीतून म्हणलं आहे बा निकाल लाटचा लाट पलटवतो ना आपण. म्हणलं महाराजजी या पंचवार्षिक जरा जो हे जे आपले मित्र आहेत म्हणलं बंडू पाटील येईल उभं करायचा प्लॅन चालू आहे बा. काहून का म्हणलं माणूस लय भरोशाचा आहे. हे पहा 10 लाखाची जरी म्हणलं ऑफर दिली ना तरी म्हणलं हे बा माणूस पलटत नाही. हा पैशाले म्हणजे असा महत्व देणारा माणूस नाही. म्हणलं महत्व देते म्हणलं फक्त दोस्तानाले आणि संबंधाले. हो म्हणून म्हणलं यावेळेस बा या बंडू पाटलाला उभं करून देतो. म्हणजे कसं होईल की समजा त्याचे निकाल मत खाते ना आणि बंडू पाटलाची म्हणजे चांगला वट आहे. हा लय फरक पडते बरं महाराजजी. येतंय आमच्या लक्षात. बंडू पाटील म्हणजे हेच ना जे आपल्या समोर बसून आहेत ते. हा चालते म्हटलं. फक्त त्यांना त्यांची काल सर्पदोषाची शांती करायला सांगा. हा त्याच्याशिवाय म्हणलं हे निवडणूक जिंकणे शक्य नाहीये पाटील. हा त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथे एक त्रिधारी पंचलक्ष्मी नारायण नारळ घ्यायचं आणि त्या नारळासमोर बसून त्या कालसर्पदोषाची पूजा करायची. हा तेव्हा म्हणलं यांच्या मागचे सर्व दोष निघून जातील आणि समजा निवडणुकीमध्ये जिंकून येण्याचे चान्सेस भरपूररित्या वाढतील. अरे ती ह्या मायाची खटखटले का आपलं काय म्हणलं हो महाराजजी, काय ते कोणता दोष आहे म्हणलं मला मागा राजा. काय राजा आहे बा मजाक नाही मागा म्हणलं जरा दोषावर दोष म्हणलं चालूच आहेत ना. अरे बा पूजा करू करू म्हणलं हे पण निकाल थकलो म्हणलं मी. मग त्या म्हणलं पंडित ते निकाल मंत्र मला पाठ झालं राजा, तरी म्हणलं हे दोष काऊन चालले काय माहित बा. आता या पूजेनंतर म्हणतो मी तुम्हाला कोणती पूजा करायची गरज नाही बघा. हा ही पूजा शेवटची राहील की हो. हा एकदा म्हणलं नाशिकला जाऊन समजा ती पूजा करून घ्यावी लागेल बघा तुम्हाला. बरं 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 बा ठीक आहे ना महाराजजी, तेवढी म्हणलं हे बा पूजा करूनच घेतो बा आता. आणि सदू पाटील तुम्हाला जागरण गोंधळ करायची आवश्यकता आहे बघा. तेवढा गोंधळ म्हणतो एकदाचा करून टाका की हा त्याच्यानंतर भरपूर फरक पडेल बघा. बरं चला निघायचं म्हणतो की मी आता. नाही हो उत्तमराव, ते कागदपत्र व्हेरीफाय झाले का तुमचे? नाही ना ते कागदपत्र व्हेरीफाय व्हायचे आहेत. 2 घंटे बसलो म्हणलं मी तहसील मध्ये तरी आपलं काम नाही झालं. मागच्या पंचवार्षिकला बा एवढा तकलीफ नव्हती बा. आता मला यात 2007च्या नंतर मला 3 पत्ते दाखवत आहे तर ते म्हणते बा की जमत नाही म्हणते का असं काहीतरी आहे म्हणते. ते ना हरकत घ्यायला लागते म्हणते प्रमाणपत्र, त्याच्यानुसार मग समजा काहीतरी आपला ताल बसन म्हणते. मला ठीक आहे बा तसं करून पाहतो. हा पण उत्तमराव तुम्हाला तर 2च लेकरं आहे हो, तिसरं कुठून आलं म्हणा आता? अबे बबण्याले का हे निकाल खेळी म्हणलं त्या सदू पाटलाची होईना. हा ऑब्जेक्शन लेटर म्हणलं त्यानंच दाखल केलं ना तहसील मध्ये. हा अबे तहसीलदारांना का आम्हाला ते ऑब्जेक्शन लेटर दाखवलं, त्याच्यावर मला सदू पाटलाची सही दाखवली आणि सांग म्हणजे ते असा गेम खेळत आहे की समजा मी या डॉक्युमेंटच्या याच्यात अटकून राहिलो पाहिजे आणि फॉर्म भरायची बाबू डेट निघून गेली पाहिजे. म्हणजे 1 साइड निवडणूक जिकायची प्लॅन करू लागला ते पाय एवढ्यापर्यंत आहे बाबू. एवढा दिमाग चालवते कसा काय माहित बा. रंग्या झाले का मला वाटते ते जवळ जे पंडित आहे ते पंडित म्हणलं त्याला सल्ला देते का. हो कारण त्या पंडिताले राजकारणातलं भल्लं ज्ञान आहे म्हणते ना बा. अरे होम हवन म्हणलं हे त्याचे चालूच राहते ना. हा पूजा पाती म्हणलं काही नाशिकले पाठवते, काही समजा आपलं कुठच्या कुठे ते पाठवतच राहते ना पूजा करायला. हा आणि का दरवर्षी म्हणलं ते निवडून येऊ लागला त्या माणसापाशी का त्यांनी का ते महाराजजी त्याच्या बसल्या कोणती तरी मुई आहे म्हणलं तू काही म्हण बा. नाही बा या आहे बा वैध वाण्याचं नाही म्हणलं महाराज लोकांचं काही सांगताच नाही म्हणलं न जाणे बा त्यांना आपले मतं गीत बांधले असेल तर काय करता. हा आपण म्हणलं हे बा एखाद्या महाराजीची म्हणलं भेट घेऊ आणि आपले जर समजा मत जर म्हणलं बांधलेले असेल तर तेवढे म्हणलं सोडून घेऊ ना राजा. एखादी म्हणलं पूजाच करावं लागेल, दुसरं काय करावं लागते हो आपल्याला. हा आणि थोडाफार खर्च येईल, याच्यापेक्षा काय होणार आहे. लेका बबना लेखा कशी गोष्ट करता लेका तू गड्याला ताप येण्यासारखी लेका. हा अबे आपल्या पाशी म्हणलं असा माणूस आहे ज्यानं 5 वार्षिक लेखा गाजवल्या. त्याच्यापेक्षा आपल्याला माहित आहे का ते बरोबर सांगते ना आपल्याला कुठं काय करायचं काय नाही करायचं. हा त्याच्याशिवाय म्हणलं मी या कामच नाही करत ना. जोपर्यंत म्हणलं मला बुडा सांगत नाही तोपर्यंत मी कोणतंच पाऊल नसतं उचलत. म्हणून तर म्हणलं बुडा मला सांगा राहते. उत्तमराव ते झालं म्हणा आता, ते तुमचं चुकलं असं नाही म्हणत आहे आम्ही. पण आता हे पा बंडू पाटील जर म्हणलं उभा झाला तर आपला ताल बसत नाही. आपण काम करू ना बा. आधीच म्हणलं बंडू पाटलाला भेटून घेऊ, त्याला सांगता येते. अरे बाबा म्हणा हा ते सदू पाटलानं म्हणा राजा तो किती मोठी आपत आणली होती म्हणा. हा ते भुलला का म्हणा तू, त्याला निकाल सांगता येते आपल्याला, जरा समजावून सांगता येते. हा त्याला आपल्या पार्टीत उभं करू ना. हा आपल्या जर समजा 2 सीटा आल्या तर आपलं समजा हे होते ना. आपल्याला काय राजे हो पंचायत समिती सदस्य बनायची गरज आहे आपल्याला. फक्त एकदाव तरी मला वाटते बा उत्तमराव पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे. आपली म्हणलं मनापासून इच्छा आहे, खरंच बा लयच मनापासून इच्छा आहे म्हणलं आपली. अबे मुका बे लेखा मारत्या कवाची म्हणलं लेखा तू हाली ऐकू लागलो मी.
ये म्हणलं असे गलत सलत म्हणलं सल्ले काऊनच देतो म्हणलं तू. हा अबे आम्ही हाव ना. सर्वात आधी म्हणलं त्या बंडूलेची भेट घ्याच लागते म्हणा त्या बंडूची. हा तिला समजावून सांगून पाहू आपण. जर समजा ताल बसला आपला तर ठीकच ठीक, नाही तर कशी बाजी पलटाची आहे हे म्हणलं पा आम्हाला सांगायची गरज नाही ना. आतापासून म्हणलं आपण किती तवर केलं तरी म्हणलं काही गेम बसत नसते. हा जे म्हणलं निवडणुकीच्या आदल्या दिवसची जे रात्र असते त्या रात्री म्हणलं पुरं काम करावं लागत असते आणि तवा निकाल पैसा बाहेर काढा लागते आणि वाटप करावं लागत असते म्हणलं. समजलं का तुम्ही? म्हणलं हे पहा एक काम करा, उद्या अर्जंट म्हणलं जाऊन पहिले त्या बंडूची भेट घ्या. त्याला सांगून पहा की म्हणा असं असं आहे म्हणा, गावाची म्हणा हे होते म्हणा आणि काय म्हणते ते तू समजा पंचायत समिती सदस्य बनतं म्हणा. असं त्याला एकदा बोलून पाहा लागेल ना त्याच्या घरी जाऊन. हो तसंही करून पाहू म्हणा, काही हरकत आहे का? राम 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 म्हणलं मधू भाऊ. अरे राम 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 सदू भाऊ. अरे म्हणलं पाहिजे यंदाच्या वर्षी जरा लक्ष असू द्या बरं तुमचं. हो कारण म्हणलं या वार्डात तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणताच माणूस नाही जात. म्हणलं चला बा आता एकदावची मधुभाऊची म्हणलं भेट घेऊन घ्या बा. हो आणि का हो सदू पाटील, वर्षभर तर म्हणलं राजो तुम्हाला आमची आठवण नाही येत. हा आमचं राजो कोणतेच कामं नाही होत ना राजा. हा आणि जेव्हा म्हणलं मतदान मागायचं राहते तेव्हा तुम्ही येता राजो हात जोडून पायजा मधू भाऊन पायजा ताईन पायजा वहिनी. हा असं ना नाही जमत ना राजा. अरे म्हणलं लोक आता मतदान देते कायसाठी देते, लोकांचे कामं झाले पाहिजे म्हणलं हेसाठीच देतात ना. पण म्हणलं हे बा तुमच्याकडून अपेक्षाच नाही बा, कोणतीच अपेक्षा नाही म्हणलं. अरे बा तुमच्याकडून कोणतंच काम नाही होत ना. आणि सांगा काय करता, मतदान म्हणलं देऊ नये काही फायदा नाही ना. अरे मधु भाऊ नाराज नका होत जाऊ. जरा म्हणलं शासकीय कामामुळे ना जरासं म्हणलं लक्ष देणं होत नाही राजा. आता म्हणलं शासनाला समजायला पाहिजे, लोकप्रतिनिधी बनवलं तर म्हणलं त्याच्या मागे जरा हे शासकीय कामं जरा कमी लावायचे. दिवसभर म्हणलं हे पहा जनतेच्या सेवेत राहायची इच्छा होते, पण काय करा काही शासकीय कामं म्हणलं हे पहा जनतेपासून दूर घेऊन जातात. पण या वर्षी म्हणलं हे पहा फुल टाईम म्हणजे 24/7 जनतेच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करतो है ना. आणि जसे म्हणलं तुमची आता काय म्हणते ते आमच्याविषयी जे तक्रार आहे हे याच्या निराकरणाचा म्हणलं आम्ही जरासा विचार करतो मधु भाऊ है ना. तुम्ही म्हणलं आमच्याकडे जरा लक्ष असू द्या बरं. आता कायच म्हणावं राजा तुम्हाला सदू पाटील. हे पा मागच्या पंचवार्षिक पासून म्हणलं तुम्ही आपलं कार्ड म्हणे अंत्योदयाचं बनवून देतो म्हणे. हा अरे काय राजा 2 किलो गहू भेटतं म्हणलं आम्हाला कंटोरात नाही, त्यातनी काय करा हो काय करा म्हणलं. हा जगणारे म्हणलं जीव आम्ही 8 आणि आम्हाला काय समजा माणसी 2 किलो गहू काय खाऊन कसं राहा मला काही समजत नाही ना. अरे बा आमचे घरदार पा आमचे घरकुल नाही आले आणखी काही नाही आले तर. हा निरा तुम्हाला मतदान द्या काय 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 म्हणजे आमचं नुकसान आहे त्यातनी. हा आता पागळा या वर्षी कसं ठरवलं आपण जे आपले कामं करा हो त्याला मतदान द्यायचं बा. माय दादा बरोबर आहे म्हणलं तुमचं बापा, 100% बरोबर आहे. या वर्षी म्हणलं हे पा तुमचं अंत्योदयाचं कार्ड बनून जाईल. हे म्हणलं तुमची बहीण तुम्हाला हे पा शब्द देत आहे, मी वचन देतो म्हणलं तुम्हाला की या वर्षात मी तुमचं अंत्योदयाचं कार्ड बनवून देईन. हे बा फक्त आमच्याकडे लक्ष द्या म्हणलं. बरं 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 ठीक आहे ना. आता पाहू बा विचार करतो आणखी म्हणलं बराच टाईम आहे ना. तुम्ही लयच लवकर आले बा मतदान मागाले. मधु भाऊ आम्ही मतदान मागायला नाही आलो हो, तुमची पर्सनली भेट घ्यायला आलो म्हणलं की तुम्हाला आमच्या संग फिरायला लागते बरं. हो बरं 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 ठीक आहे ना पाहू ना. हो ना ठीक ठीक ठीक. बरं बरं चला मधु भाऊ निघतो मग आम्ही. बरं 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 या या या.